नमस्कार, म्हणजे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. इतक्या टायमावर निघलो ना मी, तरी भिजलोच मी थोडं. काय केलंय, खूप पोरं चढून राहिलेत. जेवण एकदम आटोक्यात झालंय. काय बघू राहिले, पाऊस चालू आहे जवळपास सगळीकडे, बघू नये. त्याच्यानंतर विषय असा झालाय, निघायच्या वेळेसच पाऊस आला जबरदस्त. म्हणजे चालू आहे. हे तिघ जण बसलेत, तिघांपैकी कोणाला माहिती जास्त? आकाश काय म्हणत नाही, इट्स ओके आकाश, त्याने मला सांगितलं. आकाशला पण तेवढंच नॉलेज आहे, असं काही तेवढंच आहे का? कदाचित माझ्या जास्त आहे. अरे याला फक्त आता मारायचं किक किक करून राहिला, फ्री किक कधीपासून त्याच्यावरती पण फुटबॉल आहे दादा. बनाना किक आहे, सायकल किक आहे, बनाना किक, बायसायकल किक, बनाना आणि बायसिकल किक असते. बनाना मी स्वतः मारायचो. बनाना किक फक्त त्याला आता मारायची, इथून डायरेक्ट फक्त बॉल टाकलायचा. बनाना किक ते भारी होता. थँक्यू आकाश. याला तू नाही का म्हणलं थँक्यू आकाश? तू नाही म्हणलं का मला जास्त माहिती? जबरदस्त. बाकी ट्युटोरियल कसले बनवले पाहिजे? आमचं असं म्हणणं पडलंय, हर्ष पंजाबी यांनी ना समोरच्याला शिकवावं की जेवण किती करावं, कसं करावं, कोणत्या मापात केलं पाहिजे, रात्री जेवण करत असेल तर दिवसा किती खाल्लं पाहिजे. इथे ट्युटोरियल हर्ष पंजाबी घेऊ शकतो. कारण की त्याला ओव्हरऑल नॉलेज माहिती, पूर्ण येड्यात काढून आपल्याला जिथं जेव्हा जायचं तिथंच पूर्ण कसं घेऊन जायचं, तिथे गेल्यानंतर ऑर्डर कशी द्यायची, समोरच्या येड्यात काढायचं म्हणजे तेच पण आपल्याला भेटतं थोडंसं. हे सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला आहे. तू स्वतः ऍक्सेप्ट करतो. ऍक्टिंग कशी करायची, सॅटर्डे संडे कशी घरी जायचं, गाडी आणली तरी पोरांना सांगायचं नाही. ये बरोबर. ते पण चांगली गोष्ट आहे, काय अडचण नाही काय. तुम्ही ऍक्सेप्ट करतो. थँक्यू. तुला त्याच्या गाडीत फिरवतो. कसं मित्राला फिरलं पाहिजे की नाही? तिकडे बायको आहे का? अच्छा, मुक्ती मित्राला कोण फिरवेल? त्याच्यामुळेच सांगा. सिंक मध्ये सिंक मधला. बाकी अजून काही बोलायचं आहे तुम्हाला? इंदोरला चाललेत? इंदोरला चाललंय. तर जय महाकाल. अरे आता मी जय महाकाल. सावकाशचा मित्र इंदोर ओंकारेश्वरला चाललंय. हा कुठं चाललंय काय माहिती? काय बोलले? काय बोललं? काय आलं? काय बोललं? नाही देऊन तर रीलचं पण सांगून दे, अचिव्हमेंट तुझी. अरे इट्स ओके. रील्स काय माहिती बघा तेवढं. कोणत्या रील्स कोणत्या रील्स म्हणतोय? काय चाललंय रील्स? दाखव तुझा डॅशबोर्ड दाखव. काय म्हणतोय डॅशबोर्ड? हेच का? 96 कोणती? काय म्हणतोय? काय ऍक्टिंग नाही करू. ही 94 वाली. ही ते काय नाही, 94 गेली बुवा, तेच सांगत होतो. एवढं काय चालू राहत ते, एवढं काही नाही. ओके. अजून 6,000 गेले पाहिजे मित्रांनो. अरे जेवढी गेली तेवढी ओके, एवढं काय त्याचं. बरं नका जाऊन देऊ 6,000. ठेवायचं. हा नका देऊ. नाही भाऊला प्रेम दे. साहिल निकुम आयडीचं नाव आहे. मस्त पैकी काचाकच लाईक ठोका, कमेंट मारा. पास का भाऊ? हा, थँक्यू. अंडीचं खायला नाशिकला जा, बहिणीकडे जाऊ नका. हा स्कॅम करतोय. कुठेही चला 10-12 पाव खायचे. समोरच्याला वाढता एक पीठ आली होती. 2-3 आठवड्याचे पाव याने दोघांनी खाऊन मारले. किती पाव खातो? 2, 3, 4, 5. ते पण 2 दिवस झाले उपाशी. मला मिसळ खूप आवडली तर 5 खातो. आमच्याकडे काही ढोरं आहे, पोरं नाही, ढोरं आहे. 12 पाव घालू ते. 12 पाव 12 पाव आणि मला इतकी वाईट भाऊ इतकी गेली ना. मी त्याला मला समोर ओळखायचा मित्रवाला, मी 4 मित्र घेऊन गेलो पण आयुष्यात मला पश्चाताप झाला भाऊ. कधीच मित्रांना पुढे घेऊन जाणार रस्ता म्हणजे एक मिसळ होतो, 3 प्लेट रस्ता घाला, 3 ते 4 प्लेट परत मिसळ बनवली. प्लेट रस्ता परत पाव. कांदा तू माणूस म्हणे 5 मिनिटं थांबा, गाडी काढली, मार्केट यार्डला जाऊन कांदा घेऊन आला. मग परत त्यांना कांदा वाढला होता. म्हणजे 12 पाव भाऊ, 12 अवघड आहे. सोड ना. एवढं करून पण या पोरांनी 2 पाव खाल्ले. वेगळे तर ते सोडून ते कोण धरतात? 2 घासात संपले होते पाहिजे. 2 घासात
आणि आमचा होता आपण होता या पोराने फक्त 3 पाव खाल्ले तू पण 3.5 तरी इक्वल क्वांटिटी लागली 12 पावची. तू किती खाल्ला? मी पण 3-4 खाल्ले पण आता माझी त्या दिवशी गेली होती समजून घ्यायचं. 12 पाव कसा 12 पाव 12 पाव कॉन्ट्री कसं सगळ्यांना द्यायला लावायची. अरे आता अजून एखादा खाल्ला असता मलाच पीठ आली असती. त्याच्या हिशोब असा पटकन करा की चाललो घरी. तरी मिसळ आवडली नव्हती. आवडली असते तर आधी शटर बिटर बंद करून घ्या. मिसळ आवडली नाही पाव आले 25 पाव दहीवडे पण आता दहीवडे खायला गेलो होते एकदा. तोंड एवढा मोठा एक पाव आता खाल्ला. 200 रुपयाची थाळी होती त्यात दहीवडे अनलिमिटेड होते. 180 ची होती अनलिमिटेड दहीवडे होते. हा. तू दहीवडे किती खाशील प्रॉपर जेवण करू ना तुला भाजी पोळी डाळ खिचडी पापड म्हणजे फक्त लोणचं, दहीवडे पुरी, काही नव्हतं. सगळं अनलिमिटेड. दहीवडे पण अनलिमिटेड 180 रुपये. हा ते तू नको सांगू. ठीक आहे एवढं सगळं खाऊन तू किती दहीवडे खाशील आणि दहीवडे सांगतो मी प्रॉपर एकदम असे एकदम मोठे साईज दहीवड्याची. एवढा किती खाऊ शकतो दोन म्हणतोय तो. जेवण म्हणजे अरे जाता थाळी संपून रात्री ना थाळी संपून, हा. अक्षरशः हॉटेल बंद होतो हा माणूस तिथे दहीवडेच मागत होता आणि दहीवडेच खात होता. नंतर असं दुसऱ्या दिवशी आलं की जो वेटर दहीवडे वाढत होता ना आज भरला एक पीठ आली तर नंतर दुसरा बाहेर आला तो वाढत होता. कमीत कमी ना 15 ते 16 दहीवडे खाल्ले. नंतर जेवण झाला म्हणतो वाहेगुरु. कोण चिकन जायचं कोण नव्हतं याला जायचं किती काढतो पेट शिवापूरला याला पण 2-3 कोंबड्या स्वतःने जीव देऊन टाकला भाऊ काहीतरी काय करत ना 2-3 कोंबड्या स्वतःने आत्महत्या करून घेतलं ती काय भाऊ काहीतरी आम्हाला डायरेक्ट भाऊ तिकडे आम्ही जगदंब तू खाल्ले का जगदंब एवढी मजा नाही साईनाथ पेक्षा मजा नाही. साईनाथ खाल्ले का महिन्यात तर खाल्ला. नाही का पूर्ण पट्ट्या घेतो आता मटण चांगलं अरे बाप मला चमक येऊ राहील. इकडे जाऊ आपण चोरवाड्याला वाड्याला म्हणजे आहे 1000 रुपये कॉन्ट्री. 1000 रुपये कॉन्ट्री. मटण रान खाल्लं. खायचं आम्ही 250 तर क्वांटिटी आणायची भरायची आणि नॉलेजची लेवलच नाही माहिती 1800 तो आता आपलं म्हणून काय वाटत नाही. बाहेर तू कुठं असा बोलला असता आमच्या मित्राची इज्जत केली असती 4000 आम्हाला पोरं लांब पडले. रील आली ह्यो आणि मी चाललो आता एक्सप्लोर करायला नगरचा वडापाव. बघू आता किती आहे. याच्यात ह्यो नाशिकचा आहे. नगरचं किती चव लागते माहित नाही मला. फ्रँचायझी घेतली का काय सोपानराव वडेवाले जे नगरचे त्यांना कळून जाईल. तर तिकडे चाललो आहे डांगी चौकात एक 5 किलोमीटर आहे. तिकडे भेटू डायरेक्ट नाही का 24. हा बघा इथे गाडी आहे पण आता विषय असा आहे की लांबून तो वास येतोय. अहिल्यानगरचं सुप्रसिद्ध इथं अक्षय होर्डिंगचे इथं पण आता लांबून तो वास येतोय जसं पाहिजे तसा. आता बघू पोरांसाठी थांबले मी पोरं येऊ राहिलेत इकडून आणि हे अक्षय ॲडव्हर्टायझिंग आणि इथं 1973 पासून आता इकडून त्यांची वाट बघतोय मी. गर्दी पण भरपूर आहे. तर आता वास तर तुम्हाला जसं की बोललो येतोय. बघू लेट्स ट्राय खरं आहे का नाही का. भाऊ आलेलं आहे मी पण आलं आहे कार्यकर्ता. आता बघतो थोडंसं वेळ आहे गर्दी भरपूर आहे. तिसरा कार्यकर्ता दाखवलं ना हां नगरचं आहे नगर जिल्ह्यातलं आहे कोरनगरमधलं मी. आता बघू नगरचा वडापाव रेट करूयात आपण नगरच्या माणसाकडनं म्हणजे माझ्याकडनं आलेत काढलेत तिने गाणं गर्दी बघा जबरदस्त. आता वडापाव चटणी कमी दिली ठीक आहे घे घास घ्या प्रत्येक जण. चटणीशिवाय माझ्या नाही शेट. हां घे मला तर हे बसा ना. तुला बनवून देऊ का भाऊ. नाही बनवू नको तू आधी का तू का शेट तू का मला होय ना सर. अरे ह्याच्यात बुडव त्याशिवाय माझे नाही याच्यात. हा याच्यात बुडव. हां आता बघू कारण की आता मला माहित नाही मला पण ट्राय करावं लागेल तिथंच ठीक. हां ठीक आहे. हां कसं आहे किती 10 आउट ऑफ. हां ह्याच्यापेक्षा भारी कुठं खाल्ला कुठेच नाही मग तरी 7.
पण एक गोष्ट कमी म्हणजे मी खाल्लेलं आहे मी, मला पण खावं लागेल, माहित नाही मला ते नगरचं आहे का रेटिंग कमी द्यायचं कारण एकच आहे, हा. चटणी कमी दिली अरे चटणी कमी गेलेली, गर्दी तिकडे बघ ना किती, शेट गर्दी बघा ना तुम्ही. पहिला घासामध्ये मला एक कोपरा लय भारी लागला, हा पण नंतर मध्ये निघून गेली चटणीची हा मजा, हा नाही तेच बोललो ना मी तुला, गर्दी जास्त आहे. आता मी पण गर्दी ना जेवढं आहे तेवढीच परत उत्पन्न होऊ राहिली. विषय असं आहे, हे विषय असं आहे, पूर्ण लाईनअप याच्याशिवाय माझे नाही, मी एक्सप्लिसिटली जाऊन आणले शेट, याच्याशिवाय माझे नाही. फुल एन्जॉय चालू आहे, पाऊस बिऊस एकदम नाही का प्रॉपर आहे. 70-80% नगरची चव आहे, तसं पाहिलं तर माझी येऊ राहिली. आता लेट स्टार्टेड बिडा 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 यांच्यासोबत बोलणं झालं. यांचं ते नातं घेत म्हणून यांना फ्रँचायझी दिली, फ्रँचायझी देत नाही असं त्यांच्याकडून कळलं मला. तर हे इथलेच आहेत, पण त्यांचं जे नातेवाईक आहेत म्हणजे त्यांचं जे काय सासरवाडे आहे, म्हणजे जे काय असलं चुकलं असं तर माफ करा, तर ते नगरचे, त्याच्यामुळे यांना नाही का विषय आला. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स क्वालिटी होता, याला पण आवडला, अप्रतिम. रील पण टाकली मी इंस्टाग्रामवर टाकणार आहे, तर फुल मजा आली. आता काय करतो, आजसाठी भेटू, लगेचपर्यंत भेटू आपण उद्या.